पुण्यानजीक कुर्जे गावामध्ये खडकवासला धरणानजीक एक खूप सुंदर निसर्गरम्य ठिकाणी हे झपूर्झा संग्रहालय उभारण्यात आलेलं आहे। इथे कविता केलेल्या आहेत सगळ्या। झपूर्झा ही कविता इथे लिहिलेली आहे, खूप छान आहे। इथे बघा जुन्या काळातली सगळी भांडी, मोठमोठे हंडे, एक पोतभर धान्य बसेल एवढाले मोठाले हंडे आहेत इथे। हा मेणा आहे जुन्या काळातला, अगदी पूर्वी कसे मेणे असायचे त्याचं हे इथे एक दाखवलं आहे, त्यांनी ठेवलेलं आहे। आणि हे एक साच्यात ओतून केलेलं आहे, हे धातूचं आहे। हे एखादी नगरी नदी किनारी वसलेली असं ते आहे सगळं। इथे शंकर आणि पार्वतीचं नृत्य, त्याची ही मूर्ती आहे। सराफी पेढीचे अध्यक्ष श्री अजित गाडगीळ यांनी ह्या सगळ्या वस्तू संग्रहालय हे बनवलेलं आहे आणि खूप वेगवेगळ्या वस्तू त्यांनी सगळ्या जतन करून ठेवल्यात, सगळा संग्रह केलेला आहे। तर नक्की याला भेट द्या तुम्ही, खूप छान असा हा संग्रहालय आहे बघण्यासारखा। ही कलादालनं आहेत, अशी जवळजवळ 10 कलादालनं आहेत। तर हे पुढचं दालन आहे दिव्यांचं। इथे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आहेत बघा। गरबा संस्कृती दाखवली आहे इथे, की एक छिद्र असलेलं असं मातीचं मडकं असतं आणि त्याच्यामध्ये दिवे असतात आणि ते नृत्य करत असतात। हे बघा समया आहेत, या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या समया। केवढी मोठी समई आहे बघा इथे। मोठ्या समया आणि हे दिवे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे। हे बघा इथे केवढे आहे बघा, ही केवढी मोठी समई आहे आणि केवढ्या मोठे इथे दिवे आहेत बघा किती। अनेक प्रकारचे दिवे आहेत, काचेचे आहेत बघा इथे। पूर्वी असायचे, पूर्वीच्या काळचे हे सगळं आहेत। दिवे, कंदील पूर्वी असायचे ते सारं आहे इथे। अतिशय सुंदर आहे हे प्रदर्शन, बघण्यासारखं आहे। अतिशय वेगवेगळे डिझाईन्स आहेत हे बघा। नंतर बल्बचे प्रकार आहेत, बटणं, पूर्वीचे बटणं आठवत असतील, पूर्वी अशा प्रकारची बटणं असायची। हे बघा हे सगळे मोठे मोठे दिवे, ट्रेनचे वगैरे कसे असायचे सिग्नलचे ते आहेत। लॅम्प्स आहेत, ही सायकल आणि पूर्वीच्या काळची ही गाडी आहे बघा कशी असायची। आता हे दुसरं सेक्शन आहे पोथ्यांचं। इथे सर्व पोथ्या, पुराणं सगळं आहे, अगदी मोठमोठी आहेत बघा। सगळं पोथ्यांचंच आहे हे। सगळी हस्तलिखित आहेत पूर्वीच्या काळची, त्यांनी ही जतन करून ठेवली आहेत सगळी। काही चित्र आहेत जे त्यांनी स्वतः केलेले बघा। सगळी 18 पुराणं वगैरे याच्यामध्ये आहेत। हे केवढं मोठं आहे बघा, एवढं सगळं त्यांनी केले। हा पेटारा बघा केवढा मोठा आहे। पेटाराच म्हणायचं कारण पेटीने म्हणता येणार आहे, खूप मोठा आहे हा। हे बघा हे कासव आहे आणि त्या कासवावरती सुद्धा सुंदर सुंदर चित्र काढली आहेत, छोटीशी अशी सगळी। मोठं दालन आहे हे। हे आहे पेंटिंगचं। आता हे लुगडं म्हणजे साडी, जुन्या काळातल्या सगळ्या साड्या आहेत इथे खूप, म्हणजे ज्या प्रसिद्ध आहेत गावोगावच्या, ज्या ज्या ठिकाणच्या, त्या सगळ्या साड्या इथे आहेत जुन्या काळातल्या सगळ्या। इरकल म्हणा, पैठणी म्हणा, किंवा त्या चंद्रकळा, अशा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या इथे तुम्हाला खूप सुंदर आहे हे साड्यांचं दालन, स्त्रियांसाठी तर अगदी आवडीचं।
हे हातमागाचं आहे. सगळ्या मूर्त्या आहेत बघा ह्या. खूप सुंदर आहे हे. हे सगळं पूजेच्या घरातले सगळ्या वस्तू आहेत इथे. चांदीची सगळी भांडी, हे अत्तरदाणे आहेत. दागिने सगळे. गळ्यातले, बुगडी वगैरे सगळे, सूर्यहार, खूप छान छान आहेत सगळे दागिने. स्त्रियांचं सगळ्यात आवडतं हे दुसरं दालन. तर ती सगळी चांदीची भांडी आहेत. या सगळ्या मूर्त्या आहेत चांदीच्या. ही छोटी छोटी भांडी आहेत. आता हे पुढचं कला दालन आहे. इथे सगळे पेंटिंग्स आहेत काढलेले. हे सगळ्या मोठ्या मोठ्या चित्रकारांनी काढलेली चित्र आहेत इथे. हेही दालन खूप मोठं आहे. किती सुंदर पेंटिंग आहे बघा हे. हे गांधीजींचं आहे. चरखा वगैरे सगळं त्यांचे ते फोटोज आहेत. हे पूर्वीचे पत्र वगैरे, त्यांचे स्टॅम्प्स वगैरे तिथे आहेत. हे सगळे पूर्वीचे. हे बघा इथे हातमागावरचं आहे, गांधीजींचं आहे तिथे. हे ते सूत कसे काढायचे त्याच्यावरचं आहे इथे, लोकांना दाखवण्यासाठी पूर्वी सूत कसं कातलं जायचं वगैरे ते बघायला मिळतं तुम्हाला तिथे. सूत कातणे, की दोरा कसा बनतो काय, हे असं दाखवलं जातं तिथे. नोटा आहेत, नाणी आहेत. पूर्वीच्या सगळ्या नोटा, नाणी, ज्या काही अजून चालत आहेत, काही नाही चालत आहेत. नंतर हे हस्तलिखित आहेत, पूर्वीचे लिहिलेले सगळे, त्यांची पत्र गांधीजींची वगैरे असं. हे खडकवासला बॅकवॉटर आहे. हा जवळजवळ 8 एकर परिसर आहे, एवढा मोठा. त्याच्यामध्ये हे वसलेलं आहे. अतिशय सुंदर देखणं असं आहे हे.
दालन. आम्ही अगदी फिरून दमलो थकलो आणि मग इथे जेवायला आलो. दुपार झाली, जेवणाची वेळ झाली आणि मग म्हटलं चला आता पोटपूजा करूया आणि मग इथे आम्ही जेवायला आलो. खूप छान जेवण होतं. इथे सगळे गाड्यांचे जे पार्ट्स असतात तुटलेले वगैरे सगळे, तर त्याच्यापासून हे सगळे इथे केलेत. शेळ्या, मेंढ्या, नंतर सगळे अशी माणसं वगैरे बनवलेली आहेत. फक्त हे सगळे पार्ट असे लोखंडी पार्ट्स आहेत. हे सगळे जोडून वगैरे असं बनवलं आहे. कोणकोणत्या सिरियल्स, जुन्या मराठी सिरियल, त्या सगळ्याची माहिती इथे आहे. नंतर इथे सिरियल्स वगैरे असं सगळ्यावरचं इथे सगळे जतन केलेलं आहे त्यांनी. सगळ्या गोष्टी, नाटकं, सिनेमे किंवा सिरियल्स मराठी किंवा पुस्तकं, ह्याबद्दलची इथे सगळी माहिती इथे सगळी ठेवलेली आहे त्यांनी. पु ल देशपांडे, हे शिवाजी महाराजांचं पूर्वीचं 4थीचं पुस्तक होतं, त्याच्यावरचं ते चित्र. हे अशी बरीच काही चित्र वगैरे आहेत. नंतर ही सगळं आजीचं घर, हे खूप छान आहे. आजीचं घर म्हणजे आत्ताच्या मुलांना तर हे काही माहीत नाही, ज्यांना गाव नाही आहे किंवा असं माहीतच नाही आहे खेडंगाव कसं असतं, पूर्वीची कशी असायची. केवढी मोठं घंगाळ आहे. नंतर तो हे बघा, हे डब्बे सगळे, विळ्या, वेगवेगळ्या प्रकारच्या विळ्या, हंडे. इथे हे ताक घुसळायचं, ताक बनवायचं. नंतर मापटं, चिपटं, हे सगळे प्रकार आहेत. जातं, कुलपं आहेत ही वेगवेगळ्या प्रकारची. हे असे मोठे हंडे आहेत. खूप छान, खूप सुंदर जुन्या काळातली भांडी सगळी त्यांनी जतन करून ठेवली आहे, जे आपल्याला म्हणजे पुढच्या पिढीला हे बघायला मिळणारही नाहीत कुठे. म्हणून त्यांनी आवर्जून इथे जाऊन आपल्या मुलांना आजीचं घर पूर्वी कसं असायचं, चूल वगैरे, भांडी सगळी, ते खूप छान आहे. आणि मग इथे हे सगळं आपल्याला जे मॉलमध्ये वगैरे पण मिळतं तशी सगळ्या ह्या वस्तू आहेत. पर्स आहेत, बटवे आहेत मुलांसाठीचं. किंवा इथे पुढे मातीची भांडी आहेत सगळी, खूप छान आहेत मातीची सगळी. असे फुलदाणी वगैरे, कप असे वेगवेगळे आहेत सगळ्या. खूप छान आहे. इथे विकत घेऊ शकता तुम्ही. काही फ्रेम आहेत, काही. तर असं हे सगळं झपूर्झाला जाऊन भेट द्या. खूप छान आहे. हे शेवटचं दालन आहे निघताना. इथे तुम्हाला जर काही घ्यावंसं वाटलं तर इथे घेण्यासारख्या काही वस्तू आहेत, तुम्ही घेऊ शकता, खरेदी करू शकता. हे लाकडाची खेळणी आहेत, सावंतवाडीची वगैरे सगळी ठेवलेली. सायकल, टांगा वगैरे असं सगळ्या वस्तू आहेत इथे. खूप सुंदर आहेत, घेण्यासारखं आहे. पुतळे आहेत, मुलांचे गेम्स आहेत, पुस्तकं आहेत. खूप छान आहे. नक्की भेट द्या झपूर्झाला. आणि झपूर्झा याचा अर्थ तुम्हाला सांगते की झपूर्झा म्हणजे झपाटून जाणे, की एखाद्या कुठल्याही वेडाने आपण झपाटून जातो की नाही, कुठलं तरी वेड आपण मनामध्ये छंद जोपासतो, त्याला झपूर्झा असं म्हटलेलं आहे. तर तुम्हीसुद्धा असा एखादा छंद छान जोपासा आणि झपाटून जा, असं हे झपूर्झा आहे. जिथे गेल्यानंतर तुम्हाला नक्की वाटेल की आपणही एखादा छंद जोपासावा आणि असं झपाटून जावं एखाद्या वेडाने. तुमच्या सोयीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये खाली मी झपूर्झाची गुगल लिंक देतो आहे, नक्की व्हिजिट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.